नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत पिकाला आपण जर राख वापरली तर त्याचे आपल्याला काय फायदे होतात, तसेच आपण कोणत्या पिकामध्ये त्याचा वापर करावा, कधी वापरायचं असतं आणि वापरताना काय काय काळजी घ्यायची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, राख म्हणजे काय, तर लाकूड किंवा शेतातील काडी कचरा असेल, झाडाची फांदी असेल, गोठ्यातील सुकलेले जे अवशेष असतात ते जाळल्यानंतर जी उरलेली नैसर्गिक राख असते तिचा आपण वापर शेतीसाठी करू शकतो। पण लक्षात ठेवायचं, यामध्ये आपण प्लास्टिक असेल किंवा रबर असेल किंवा इतर जो कचरा असेल प्लास्टिकचा, तो आपण जाळून केलेली जी राख असते ती शेतीसाठी वापरायची नाही। तर आता आपण जाणून घेऊया या राखेमध्ये आपल्याला कोणकोणते अन्नद्रव्य आपल्याला आढळून येतात। तर यामध्ये आपल्याला पोटॅशियमचं जे प्रमाण आहे ते भरपूर प्रमाणात यामध्ये असतं, कॅल्शियम असतं, थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये फॉस्फरस असतं, तसंच मॅग्नेशियम, सल्फर आणि इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य असते ते यामध्ये आपल्याला आढळून येते। फक्त राखमध्ये ना आपल्याला नायट्रोजन दिसून येत नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता हे राख वापरण्याचे फायदे आपल्याला काय काय होतात, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर माती आम्लीय असेल तर यावर एक रामबाण उपाय म्हणजे राख आहे। तर बऱ्याच भागामध्ये काय होतं, माती आम्लीय असते, अशा मातीमध्ये पिकं पिवळी पडतात, वाढ खुंटते आणि पिकाची वाढ एकसारखी होत नाही। यामुळे काय होतं, राखमध्ये क्षारीय असल्यामुळं मातीचा pH आपल्याला सुधारलेला दिसून येतो, मुळं जे असतात ते पोषक द्रव्य नीट घेतात, त्यानंतर पिकांची वाढ आपल्याला जोमदार झालेली दिसून येते। दुसरं म्हणजे पोटॅशियमची जी कमतरता असते ती पिकांमध्ये भरून काढण्याचं काम राख करते। दाण्यांची साईज असन, वजन असन फळाचं, ऊस, केळी, टोमॅटो यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असं फायदा असा राखीमुळे होतो। राख वापरल्यामुळे फळधारणा वाढते, गोडवा असन, वजन आणि टिकाऊपणा सुधारतो। तसेच शेतकरी मित्रांनो, यामुळे आपल्याला मातीची रचना सुधारलेली दिसून येते। माती पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता असते जमिनीमध्ये ती चांगली वाढते। राख मातीला भुसभुशीत बनवण्याचं काम करतं, मुळांना हवा खेळती राहण्याचं काम करतं। अशा प्रकारे आपल्याला मातीसाठी पण फायदा होतो। त्याचबरोबर कीड आणि बुरशी नियंत्रणात आपल्याला मदत होते। राख काय करते, एक वर थर तयार करते, त्यामुळे मुंग्या असन किंवा गोगलगाय आणि काही जमिनीतील ज्या किडे असतात त्यांची हालचाल कमी होते, यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो। तसंच झाडाची जी रोगप्रतिकारशक्ती असते, राखेमुळे कॅल्शियम असल्यामुळं पानांची जाडी वाढते आणि बुरशीजन्य जे रोग असतात ते कमी होतात, फुलगळ आपल्याला थांबलेली दिसून येते। शेतकरी मित्रांनो, राखेचा जर आपण वापर चांगला केला तर खताचा जो इतर खर्च असतो तो आपला रासायनिक खताचा तो खर्च आपल्याला कमी झालेला दिसून येतो आणि जर योग्य वापर जर केला तर पोटॅश खत आपल्याला कमी लागतं, माती सुधारण्यासाठी वेगळा खर्च आपल्याला लागत नाही। शेतकरी मित्रांनो, आता आपण ही राख कोणकोणत्या पिकांसाठी वापरू शकतो, तर भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो असेल, वांगे असेल, मिरची, भेंडी, तसंच ऊस असेल, केळी, शेवगा, फळझाडांमध्ये लिंबू, डाळिंब, कापूस, डाळीवर्गीय पिकं यांसारख्या सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आपण राखेचा वापर करू शकतो। फक्त बटाटा, ब्लूबेरी जे आम्ल धर्मी प्रिय पिकं आहेत त्यांना आपण राख जास्त प्रमाणात वापरणं टाळावं। आता हे राख वापरण्याचं प्रमाण आपण किती ठरवू शकतो, तर भाजीपाला पिकासाठी आपण एकरी 50 ते 80 किलोपर्यंत राख टाकू शकतो। त्यानंतर ऊस असेल किंवा केळी असेल यांसाठी 100 ते 150 किलो आपण प्रति एकरसाठी वापर करू शकतो। फळझाडांच्या पिकांसाठी आपण झाडाच्या वयानुसार 1 ते 2 किलो प्रति झाडाला आपण देऊ शकतो, जास्त प्रमाणात आपण राख टाकू नये। आणि राख आता कधी वापरायची आणि कशी वापरावी, तर पेरणीपूर्वी आपण मातीमध्ये मिसळून याचा वापर करू शकतो। त्यानंतर आपण रोपांच्या बुंद्याभोवती याचा हलका थर शिंपडून देऊ शकतो। पाणी देण्याआधी आपण वापरलं तर आपल्याला चांगला फायदा होतो। तर आता राख वापरताना आपण काय काळजी घ्यायची, जास्त प्रमाणात आपण याचा वापर करायचा नाही आणि आम्लप्रिय जे पीक असतात त्यांना वापर शक्यतो आपण टाळावा आणि प्लास्टिक जे जळलेलं असतं त्याची राख शक्यतो आपण शेतीसाठी वापरू नये आणि रासायनिक खतांसोबत आपण याचा वापर करू नये। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।